Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. कोल्हापूरच्या गादीपासून दत्तक विधानापासून ते संजय मंडलिक यांच्या निष्क्रिय खासदार म्हणण्यापर्यंत हे आरोप प्रत्यारोप झाले। पण या ठिकाणी मूळ प्रश्नाला जर बघितलं तर स्थानिक प्रश्नाला बगल दिल्याचं चित्र आहे। एका बाजूला शाहू महाराजांवर टीका करता येत होती, म्हणूनच महायुतीकडून गादीचा प्रश्न जो आहे, गादीचा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने समोर आणला गेला। कदमबांडेंचा जो मुद्दा आहे तो समोर आणला गेला। जे कार्यकर्ते होते ते उघडच जात होते। म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी जरी अजित पवारांच्या तिकडे जरी गेले किंवा विनय कोरेंच्या बाबतीत जरी सांगायला गेलं ते त्यांच्याकडे असले तरी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचं स्टेटस लावलं होतं। मान गादीला आणि मत मोदीला अशी एक टॅगलाईन कोल्हापुरात झाली। त्यावेळची लोकसभेची निवडणूक ही तशी कोल्हापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नांना न हात घालता झाली असं म्हटलं तर ते काही चुकीचे ठरणार नाही। महायुतीच्या प्रचारसभा पाहिल्या तर आपण बघितलं असेल की पंतप्रधान मोदींपासून अमित शहांपर्यंत या कोल्हापुरात येऊन त्यांनी जोडण्या लावल्या। उमेदवारांच्या वर्तणुकीबद्दलचे प्रश्न होते, राजघरात म्हणजे राजा का प्रजा असे प्रश्न होते। लोकसभेची निवडणूक आता संपलेली आहे आणि आता काही 4 जून दिवशी निकालाची उत्सुकता ही सर्वांना लागलेली आहे। महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं आणि हातकणंगले लोकसभा क्षेत्रामधलं जे काय मतदानाची गणित होती किंवा लोकसभेच्या अनुषंगाने जे काय लोकांचा कौल होता, हे ज्यांनी जाणला, ज्यांनी प्रत्यक्ष फील्डवरती काम केलेले असे कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार आपल्याशी सोबत या बोलण्यासाठी आपल्याला आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्र असेल किंवा हातकणंगले लोकसभा क्षेत्र असेल, या दोन्ही लोकसभा क्षेत्रामधलं लोकांचा कौल काय होता, लोकांची काय मतं होती आणि मतदानामध्ये कोणते मुद्दे समोर आले, या अनुषंगाने आपण पत्रकारांशी आपण जाणणार आहोत। कोल्हापुरातील दिग्गज पत्रकार आपल्यासोबत आहेत। सध्या आपण सुरुवात करू, लोकमतचे विश्वास पाटील सर आहेत त्यांच्याशी। सर, नेमका कोणत्या मुद्द्यावरती कोल्हापूरची लोकसभा गाजली? ह्यावेळची लोकसभेची निवडणूक ही तशी कोल्हापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नांना न हात घालता झाली असं म्हटलं तर ते काही चुकीचे ठरणार नाही। जे प्रश्न चर्चेत आले तर ते उमेदवारांच्या वर्तणुकीबद्दलचे प्रश्न होते, राजघरात म्हणजे राजा का प्रजा असे प्रश्न होते। फार कमी प्रश्न या निवडणुकीत कोल्हापूरच्या जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे पंचगंगा प्रदर्शनाचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल, काही आणखी काही कोल्हापूरच्या विकासाचे जे प्रश्न आहेत, बरेचसे पाटबंधारे प्रकल्प इथं रखडलेले आहेत, हे जे प्रश्न होते त्यावर जी एक चर्चा ह्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं व्हायला हवी होती ती फारशी झाली नाही असे दिसते। आणि निवडणुकीत जे नको असलेले जे बऱ्याचदा मुद्दे चर्चेत येतात, कोण किती वाजता उठतं, कोण फोन घेतं का नाही, ह्यावर निवडणूक सुरुवातीपासून ती चर्चेत राहिल्याचं जरा कोल्हापूरच्या बाबतीत जास्त दिसलं। हातकणंगलेमध्ये पण बहुतांशी असाच विषय होता। तिथले कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ यावेळा राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू छत्रपती मैदानात होते, त्यामुळं त्यांच्या राजकीय भवितव्याचा काय कोल्हापूरकर निर्णय घेतात ही उत्सुकता कोल्हापूर महाराष्ट्राला होती, देशाला होती। आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्यासारखा शेतकरी संघटनेच्या चळवळीत काम करणारा एक नेता आता दुसऱ्यांदा आपलं राजकीय भवितव्य अवलंबित असं हे करत होता, त्यामुळं त्यांच्या लढतीकडेही लोकांचं, महाराष्ट्राचं आणि देशाचंही शेतकरी चळवळीचं लक्ष लागलेलं आपल्याला ह्या निवडणुकीत दिसून आलं। सध्या कोल्हापूरमध्ये आपल्याला नेते मंडळी आले, या नेते मंडळींचा कुणाला फायदा झाला असेल, कोणत्या उमेदवाराला फायदा झाला आणि तो कसा झाला असेल? आता महाविकास आघाडीचा प्रचारसभा आणि हे पाहिजे झालं तर अगदी जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवरच्याच नेत्यांनी इथल्या प्रचारसभा गाजवल्या। पण महायुतीच्या प्रचारसभा पाहिल्या तर आपण बघितलं असेल की पंतप्रधान मोदींपासून अमित शहांपर्यंत या कोल्हापुरात येऊन त्यांनी जोडण्या लावल्या। पंतप्रधान मोदी यांनी तर पूर्ण केंद्र आपण पुन्हा सत्तेत आलो, 400 पार झालं तर कोल्हापुरात काय काय विकास योजना राबवू, कोल्हापूर वैभववाडीचा जो रेल्वे प्रकल्प आहे तो कसा मार्गी लावू, यापर्यंत त्यांनी ग्वाही देऊन आपल्या पुन्हा माझं मोदी सरकारला पाठिंबा द्यावा असं त्यांनी आवाहन केलं होतं। त्याला कोल्हापूरची जनता, कोल्हापूरचं आता कसं शाहू महाराज इथले उमेदवार असल्यामुळं महाविकास आघाडीकडून इथं प्रचारामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले। अगदी कोल्हापूरच्या गादीपासून दत्तक विधानापासून
ते संजय मंडलिक यांच्या निष्क्रिय खासदार म्हणण्यापर्यंत हे आरोप प्रत्यारोप झाले. पण या ठिकाणी मूळ प्रश्नाला जर बघितलं तर स्थानिक प्रश्नाला बगल दिल्याचं चित्र आहे. पंचगंगा प्रदूषण असेल, महालक्ष्मी विकास आराखडा किंवा ज्योतिबा विकास आराखडा असेल, हातकणंगलेतला पहिला प्रश्न तर क्षारपड जमिनीचा प्रश्न असेल, परत दुर्गम भागातील गगनबावडा, आजरा वगैरे या ठिकाणी पर्यटन विकासाचे मुद्दे असतील. हे सर्वच प्रश्न या प्रचाराच्या माध्यमातून दुर्लक्षित झाले. फक्त आरोप प्रत्यारोप आणि एकमेकावर टीका टिप्पणी यावरच प्रचाराचं इथं रान गाजलं आणि मूळ प्रश्न इथले कोल्हापुरातले स्थानिक प्रश्न बाजूला राहिले. मग आता कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि कोल्हापूरचा जो अभ्यासू मतदार राजा आहे तो कोणाला प्रत्यक्ष मतदान करतो आणि कोणाला कौल देतो हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मात्र याचा फायदा कुणाला होणार किंवा इथले जे मूलभूत प्रश्न होते याला बगल देत नेत्याने आरोप प्रत्यारोप केले, याबद्दल आपलं काय मत आहे? आता आपण बघितलं, आता दोघांनी आपण सांगितलेलंच आहे, आरोप प्रत्यारोप झाले, उमेदवारांच्याबद्दल झालं. आता संजय मंडलिक हे निष्क्रिय उमेदवार म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला झालं होतं आणि इथल्या स्थानिक प्रश्नाला कुठल्याच यांनी स्थान दिलेलं नाही, कुठल्याच नेत्यांनी येऊन. फक्त मोदी साहेबांनी येऊन सांगितलं होतं की वैभववाडी रेल्वे आपण मार्गी लावू. तर असे काही प्रश्न झाले आहेत आणि आपल्या विकासाला मतदान करा. गेल्या 10 वर्षात जे काय आम्ही विकास केला ते बघून तुम्ही लोकांनी मतदान करा आणि मान गादीला आणि मत मोदीला अशी एक टॅगलाईन कोल्हापुरात झाली. तर मला वाटते की संजय मंडलिक यांच्या बाजूनं बऱ्यापैकी म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी नेत्यांची फौज त्यांच्या पाठीमागं होती. त्यामध्ये हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री आमदार आबिटकर असतील, KP पाटील असतील, खासदार धनंजय महाडिक असतील, या सर्वांनी प्रचाराचं रान उठवलं होतं आणि मान गादीला आणि मत मोदीला मला वाटते की लोकांना ते भावलं असं मला तर वाटतं. थोडंसं कोल्हापूरमध्ये जेव्हा इलेक्शन सुरुवात झाली आणि इलेक्शननंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रचार केला, कोण प्रचारात कमी पडला असेल आणि त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला झाला असेल? खरं तर कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ही फार चुरशीनं झालेली आहे. महाविकास आघाडी जी आहे ती कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. मात्र महाविकास आघाडीने गुगली टाकली आणि शाहू महाराजांना उमेदवारी दिली. मात्र महायुतीकडून संजय मंडलिक यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळं प्रचारामध्ये खरं तर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये शाहू महाराज यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकूणच या कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा गाजला, तो म्हणजे एका बाजूला शाहू महाराजांवर टीका करता येत नव्हती, म्हणूनच महायुतीकडून गादीचा प्रश्न जो आहे, गादीचा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थानं समोर आणला गेला. कदमबांडेंचा जो मुद्दा आहे तो समोर आणला गेला. मात्र एकूणच प्रचार यंत्रणामध्ये पाहायला गेलं, ग्राउंडला जर पाहायला गेलं तर शाहू महाराजांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. कोल्हापूरमध्ये जातीपातीचं जे राजकारण चालतं ते इथं चाललं यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. खरं तर जातीपातीचं राजकारणाबद्दल बोलत असताना जे महायुतीनं राम मंदिर आणि याचं जे काही या ठिकाणी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं असलं तरी कोल्हापुरात त्याचा फार असा म्हणावासा फरक झालेला नाही. कारण कोल्हापुरातील 2 उमेदवार जाहीर करतानाच त्यांनी इतके उशिरा जाहीर केले आणि त्या संदर्भात ह्या उमेदवारांना अनुकूल वातावरण नाही हे त्यांनीच मान्य केलं होतं आणि वातावरण नाही असं असूनसुद्धा त्याच 2 उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्याच्यामुळं सुरुवातीलाच त्यांना त्याचा फटका बसला. आणि दुसरी गोष्ट जे काही महायुतीकडे जे काही मोठे नेते होते तर त्या मोठ्या नेत्यापैकी काही जे कार्यकर्ते होते ते उघडच जात होते. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी जरी अजित पवारांची तिकडे जरी गेली किंवा विनय कोरेंच्या बाबतीत जरी सांगायला गेलं ते त्यांच्याकडे असले तरी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचं स्टेटस लावलं होतं. आणि आम्ही सावकारप्रेमी असलो तरी लोकसभेला आबा अशा प्रकारचं एकूणच या कोल्हापुरात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण असल्याचं जनतेमधून बोललं जातं. हे कोल्हापूर जिल्ह्यातलं अनालिसिस झालं. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात आणखीन एक मतदारसंघ येतो तो म्हणजे हातकणंगले मतदारसंघ. कारण कोल्हापूर क्षेत्राचा जर पाहिलं तर विधानसभेचे 4 विधानसभा कोल्हापूर क्षेत्रातले येतात आणि सांगलीतले 2 विधानसभा क्षेत्र येते. या अनुषंगाने हातकणंगले हा देखील मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्याशी निगडीत आहे. साखर कारखान्याशी बेल्ट म्हणून हा ओळखला जातो. राजकीयदृष्ट्या गटातटाचं राजकारण या ठिकाणी चालतं. कोल्हापूर जिल्ह्यामधला जो हातकणंगले मतदारसंघ आहे यामध्ये प्रामुख्याने नेमकी कशी लढत झाली आपल्याला वाटतं? प्रामुख्यानं हातकणंगले मतदारसंघ हा धैर्यशील माने यांना गतवर्षी जी खासदार धैर्यशील माने यांना गतवर्षी उमेदवारी दिली आणि एक युवा खासदार
म्हणून लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना निवडूनही दिलं. पण म्हणावं तितकं त्यांनी आपल्या कामाची प्रगती दाखवली नाही. त्यामुळं मतदार यावेळेला त्यांच्यावर निश्चितच नाराज होता. अगदी नगरसेवकापासून ते व्यापार वर्ग हा पूर्ण नाराज असल्यामुळे इचलकरंजीमध्ये एकदा तर अशी परिस्थिती आली की खासदार हरवले आहेत असा बोर्ड लावला गेला. तर नेमकी काय परिस्थिती याबाबत लोकांच्यात संभ्रम होता. पण सत्यजित आबांना जर तुम्ही पाहिलं तर अगदी कमी वेळात आणि अगदी सत्यजित आबांनी अगदी कमी वेळात आपली प्रचार यंत्रणा राबवून त्यांनी ही लढत चांगली लढवली. त्यामुळे या ठिकाणी हातकणंगले मतदारसंघामध्ये सत्यजित आबा विजयी घोडदौड मारतील असा मला विश्वास वाटतो. कोल्हापूर जिल्ह्यामधले जे विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 23 उमेदवार या ठिकाणी आणि 27 उमेदवार पलीकडे म्हणजे हातकणंगलेमध्ये होते. खरी मात्र लढत झाली ही कोल्हापूरमध्ये दुरंगी आणि तिकडे तिरंगी लढतीमध्ये कुणाला फायदा होईल आणि कसा आपण त्यावेळेस नाही, कोल्हापुरात तरी दुरंगी स्पष्टच लढत झाली होती. हातकणंगलेत तिरंगी लढत झाली. आता सुरुवात गेल्या निवडणुकीचं आणि या निवडणुकीत एक साम्य असं होतं की गेल्या निवडणुकीत धैर्यशील मानेंची उमेदवारी जाहीर म्हणजे 31 दिवसाचा त्यांना अवधी मिळाला होता आणि त्या 30 दिवसात ते खासदार झाले. म्हणजे शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जी हवा तयार झाली त्यांच्या गेल्या निवडणुकीत तसं सेम वातावरण या निवडणुकीत सत्यजित आबांच्या बाबतीत झालं. तर सुरुवातीच्या टप्प्यात ती धैर्यशील माने आणि राजू शेट्टी अशीच लढत होईल असं चित्र अगदी प्रक्रिया निवडणुकीची सुरू होईपर्यंत असं होतं. पण उद्धव ठाकरे गटानं एक तिथं मोठा निर्णय घेतला आणि सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिथल्या मतदारसंघाचं चित्रच पूर्ण बदलून गेलं आणि ते एकदम रेसमध्ये त्या निवडणुकीच्या रेसमध्ये आले. एवढे रेसमध्ये आले की आता 2 नंबरला आणि 3 नंबरला कोण राहणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच झाली आणि ते चित्र सुरुवातीला जे त्यांना जे एक मोठा स्पॅन मिळाला म्हणजे हवेत चर्चेत पुढे येण्याचा तो ते बऱ्यापैकी ते कायम राहिल्याचं चित्र मतदानापर्यंत तरी दिसत होतं. वेगवेगळे त्याला घटक कारणीभूत आहेत. त्यात सत्यजित पाटील हे त्यांचे वडील एका साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. तिथे त्या मतदारसंघातील ती साखर कारखानदारीची मोठी यंत्रणा आहे, लॉबी आहे. त्यांना राजू शेट्टीसारखा शेतकरी चळवळीतला नेता किंवा साखर कारखानदारांना प्रश्न विचारणारा नेता पुन्हा खासदार व्हावा असं वाटत नव्हतं. असे अनेक मुद्दे तिथलं जातीचं राजकारण झालं. तिथं वंचित आघाडीचा उमेदवार आला. गेल्या वेळा वंचित आघाडीनं 1.25 लाखाचं मतदान घेतलं आणि त्याचा फायदा फटका राजू शेट्टींना बसला होता. तो यावेळी वंचित आघाडीचा उमेदवार जैन समाजातला असल्यामुळं आणि एकूणच वंचितबद्दलचा लोकांचा भ्रमनिराश झाल्यामुळं तिथं त्यांची मतांची संख्या कमी झाली. त्यामुळे ही तिरंगी लढत झाली असली तरी तिथलंही निकालाचे चित्र लोकांच्या मनातलं बऱ्यापैकी स्फीत आहे. फक्त आता शेवटच्या 2 दिवसात महायुतीनं ज्या मोठ्या प्रमाणावर जोडण्या लावल्या म्हणजे सगळ्या पातळीवरची जी यंत्रणा मुख्यमंत्री इथं येऊन बसले, वेगवेगळ्या पातळी नेत्यांना त्यांनी कामाला लावलं, वेगवेगळी जेवढी निवडणूक जिंकून येण्यासाठी ज्या काही जोडण्या लावायच्या होत्या त्या लावल्या. त्याचा परिणाम काय झाला तर मग निकाल काय बदलेल का असं एक चित्र लोकांच्या म्हणजे आता लोकांना वाटतंय. तर तसं काय झालं तरच तो काही निकालात बदल होईल, नसेल तर तिथलं चित्र निवडणुकीचं बऱ्यापैकी चित्र झाल्याचं निकालाच्या आधीच आपल्याला दिसत आहे. हातकणंगले मतदारसंघामध्ये जेव्हा इलेक्शन झाली आणि त्या ठिकाणचं जातीपातीचं जे राजकारण सुरुवात झाली याचा फायदा कुणाला होणार? कारण 2 उमेदवार हे मराठा आहेत आणि दुसरे लिंगायत. याचा फायदा कसं आपल्याला बघतो? सुरुवातीच्या टप्प्यातच बघितलं तर प्रथमदर्शनी हातकणंगलेची निवडणूक ही दुरंगी होईल असं चित्र होतं. पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचं जो शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवायचं जो आग्रही भूमिका होती उद्धव ठाकरेंची ती त्याला फेटाळून लावत स्वाभिमानीच्या चिन्हावरच त्यांनी स्वाभिमानीकडूनच निवडणूक लढवण्याचं त्यांनी हे जाहीर केलं आणि ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं. यामध्ये जातीपातीचं राजकारण हातकणंगले मतदारसंघात निश्चितपणे झालं आहे आणि त्याचा परिणाम ह्या निकालावर सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. कारण त्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 9% हा समाज जैन बांधव समाज आहे आणि मागासवर्गीय जो समाज आहे आणि मुस्लिम जे वोटिंग आहे ते वोटिंग यावेळी यांना महाविकास आघाडीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण ती मतं गत पंचवार्षिक निवडणुकीत बहुजन वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती ती आता ती मिळणार नाहीत.
हे मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता हे जातीपातीचं जे राजकारण आहे याचा परिणाम किंवा याचं कितपत ते कॅच करण्याला उमेदवार ते यशस्वी ठरलेत हे येत्या 4 जूनलाच आपल्याला दिसणार आहे. हातकणंगलेमध्ये नेमकं कुणालाचं पारडं जड असेल किंवा कुणाला ह्यामध्ये जनता कौल देईल असं वाटतं? हातकणंगलेमध्ये आता बऱ्यापैकी आपण सांगितलं की सत्यजित आबा आणि माने धैर्यशील माने खासदार आहेत ते, या दोघांमध्येच प्रामुख्याने लढत होईल असं वाटते. कारण साखर कारखानदारीचा असलेला रोष शेट्टींच्यावर तो या निवडणुकीच्या माध्यमातून निघेल आणि शेट्टी 3ऱ्या नंबरवर जातील काय अशी थोडीशी शक्यता वाटते. आणि मुख्यमंत्र्यांनी गेली निवडणुकीच्या अगोदर इथं तळ टोकून राहिले आणि त्यांनी ज्या जोडण्या लावल्या त्या जोडण्या लावल्या, त्याचबरोबर जे काय त्यांनी करायचं होतं तेच बऱ्यापैकी केलं. आणि शाहूवाडी त्यांच्याच मतदारसंघामध्ये आबांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी यंत्रणा कोरेंच्या माध्यमातून राबवली गेली. आणि महत्त्वाचं म्हणजे यातमध्ये फॅक्टर असा होईल की नवं मतदार जे आहे तो मोदींना म्हणजे थोडंसं जरी यावेळी मोदी लाट नसली तरी एक सुप्त लाट आहे आणि मोदींनी जे काही राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं काम आहे हे बघून काही लोक म्हणजे नवं मतदार आहे हा मतदार त्या महायुतीकडे वळेल असं एक चित्र आहे. आणि आता बघू आता त्यानंतर दोघांच्या ह्या दोघांमध्येच चुरस आहे. आता 4 तारखेला स्पष्ट होईल त्याचं. हातकणंगलेचे इलेक्शन कसे झाले असं वाटतं? खरं तर राज्यभर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळाली यावेळेला. कारण हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी हे दावेदार असल्याचं बोललं जात होतं जोपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत. मात्र राजू शेट्टी यांची उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा जी आहे ती फिसकटली. साखरपुडा झाला मात्र लग्न झालं नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आणि अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी महायुतीकडून प्रचार झाला, एकूणच योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी आले, मुख्यमंत्री तळ ठोकून कोल्हापूरमध्ये होते, अमित शहा कोल्हापूरमध्ये येऊन गेले, नरेंद्र मोदी पंतप्रधान हे सुद्धा कोल्हापूरमध्ये त्यांची मोठी सभा झाली. त्यामुळं एकूणच महायुतीच्या अनुषंगानं जर पाहायला गेलं तर महायुतीचा प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीनं हातकणंगले मतदारसंघात झाला. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे जे उमेदवार सत्यजित पाटील आहेत त्यांच्या बाबतीत खूप मोठी सहानुभूती मात्र पाहायला मिळालेली आहे. एका बाजूला राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघातल्या लोकांनी अनुभवलेला आहे, दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने यांनासुद्धा या मागच्या निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे. त्यामुळं हे दोघेही नको आम्हाला 3रा उमेदवार म्हणजे सत्यजित पाटील अशा पद्धतीची सुद्धा अवस्था हातकणंगले मतदारसंघात पाहायला मिळाली आहे. मात्र अंतिम टप्प्यात ज्या पद्धतीने महायुतीकडून प्रचार झालेला आहे त्या अंतिम टप्प्याचा काय परिणाम होतो हे 4 जूनलाच समजणार आहे. कोल्हापूर लोकसभा क्षेत्र असेल किंवा हातकणंगले लोकसभा क्षेत्र असेल, नंबर 1ला कोण राहील आणि नंबर 1 नंबर 2 कोण राहील असं वाटतं? नंबर 1ला महाविकास आघाडी. म्हणजे हातकणंगले मतदारसंघात म्हणायला लागलात तर तुम्ही सरोडकर नंबर 1ला राहतील. 2 नंबरला कारण तिथं तिरंगी लढत झालेली आहे. धैर्यशील माने. कोल्हापूरमध्ये 1 नंबरला कोण राहील आणि 2 नंबरला? कारण दुरंगीच लढत झालेली आहे. दुरंगीच लढत आहे. खरं तर फार चुरस पाहायला मिळाली कोल्हापूर मतदारसंघात. मात्र एकूणच वातावरण पाहिलं तर शाहू महाराज हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीची चर्चा सध्या पाहायला मिळते. कोल्हापूर आणि हातकणंगलेमधल्या नेमकं कसं स्थिती कोण येईल असं वाटतं? कोल्हापूरमध्ये आता महाराज आणि मंडलिक यांच्यात अतिशय कोणीही काही म्हटलं म्हणजे एकतर्फी निवडणुकी 100% होणार नाही आणि मंडलिक निवडून येतील असं मला तरी वाटतं. हातकणंगले असेल किंवा कोल्हापूर असेल या दोन्ही ठिकाणी 1 नंबरला आणि 2 नंबरला उमेदवार कोण असतील? कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा गोपनीय अहवाल जर बघितला तर त्यांच्या अहवालानुसार खासदार संजय मंडलिक हे अगदी 30 ते 35 हजार मतांनी निवडून येतील असा त्यांचा अंदाज आहे गोपनीय विभागाचा. आणि जनमताचा कौल जर बघितला एकंदरीत सगळ्या मतदारसंघातला तर शाहू महाराज निवडून येतील असं त्या जनमताचा एक कौल दिसून येतो. हातकणंगलेमध्ये शेवटच्या टप्प्यात शेवटच्या 2 दिवसात जे विधानसभेच्या अनुषंगानं जी समीकरणं फिरली त्यामध्ये राजू शेट्टी पुन्हा क्रमांक 1वर जातील असं सध्याचं चित्र आहे. 2 नंबरला त्या ठिकाणी 2 नंबरला सत्यजित पाटील. सर आपलं काय मत आहे? 1 नंबर आणि 2 नंबर कोल्हापूर आणि हातकणंगले. कोल्हापूरला शाहू महाराज 1 नंबरला राहतील, 2 नंबरला संजय मंडलिक. हातकणंगलेत सत्यजित आबा 1 नंबरला राहतील. तर 2 नंबरला तिथल्या जोडण्या ज्या लावल्या होत्या महायुतीनं त्या जर सक्सेस झाल्या तर धैर्यशील माने 2 नंबरला राहतील. नसेल तसं आणि लोकांनी जर
शेतकऱ्यांचा एक नेता लढतीत ह्याच्यात राजकारणात राहिला पाहिजे असा जर विचार केला असेल मुख्यतः वाळवा, शिराळा अशा आणि शेववाडी ते ह्या भागात, तर राजू शेट्टी 2 नंबरला राहतील. कोल्हापूर आणि हातकणंगले कसं चित्र? कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराज हे 1 नंबरला राहतील आणि मंडलिक साहेब 2 नंबरला राहतील. तर हातकणंगलेत सत्यजित आव्हा हे 1 नंबरला राहतील आणि धैर्यशील माने हे 2 नंबरला राहतील. हे होते कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार. त्यांनी आपल्या कोल्हापूर लोकसभा क्षेत्रात आणि हातकणंगले लोकसभा क्षेत्रामध्ये आपापली मतं जाणून घेतलेली आहेत किंवा त्या ठिकाणचं जे प्रचार झाला किंवा त्यानंतर लोकांचा फीडबॅक आला आणि ह्यांनी ग्राउंडवरती काम केलं, त्या अनुषंगाने या काही त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. मुंबईसाठी दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर.